गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट तोरणा किल्ल्यावरून. तर आम्ही सगळे ट्रेकला आलो आहे. तर आता पुढे तुम्ही ट्रेक सुरुवातीपासून बघा, किती वाजता निघालो आहे आणि कुठे पोचलो आहे आम्ही. गाईज आता सकाळचे 6:15 वाजले आणि मी निघालो आहे ट्रेकसाठी. तर मी, अजय आणि त्याचे काही मित्र आहेत, असे आम्ही 4 जण जाणार आहे. मला आधी नरेला जायचं आहे आणि मग तिथून पुढे आपला ट्रेक होणार आहे. गाईज कुठं ट्रेकिंगला वगैरे जायचं असेल तर मी 2 व्हीलर घेऊनच जायचो, म्हणजे आधी मी आणि प्रियांका. पण आजकाल असं झालंय ना, थोडंसं रिस्की वाटायला लागले आणि आता तेवढी सवय नाही राहिली 2 व्हीलरची एवढे लांब जायची. म्हटलं चला कार इज बेस्ट, कारण CNG पण भरलाय, थोडंसं बजेटमध्ये पण बसतो CNG आणि 4 जण आहे. तर म्हटलं परफेक्ट आहे कार. 2 2 व्हीलर काढण्यापेक्षा 1 4 व्हीलर काढलेली बरी. तर बघा, एन्जॉय करा, मस्त होणार आहे व्लॉग आज. फुल निसर्गरम्य नॅचरल ब्युटी बघायला मिळेल तुम्हाला व्लॉगमध्ये. गाईज अजयला भेटलोय, अजयचे 2 मित्र आहेत. तर काय नाव आहे तुमचं? प्रथमेश आणि वैभव. प्रथमेश कोणत्या कंपनीत? मी नाईस. ॲक्वाटेक केमिकल. आता आम्ही 4 जण चाललोय तोरणा किल्ल्याला. अजय गेला नाहीये. बघू आता जर्नी कशी होती. 7:17 झाले. नसरापूरला आलोय. आता इथून 30 किलोमीटर राईट साईडला जायचं आहे आम्हाला. ब्रिज खालून आम्हाला घ्यायचं राईट. राधा फूड्स म्हणून एक हॉटेल आहे गाईज, तोरणा राजगडच्या रस्त्यावर आहे. इथून एक हार्डली 20 किलोमीटर आहे. म्हटलं आम्ही आता ब्रेकफास्ट करतो. घ्या एकाची टेस्ट. अजयनी ऑर्डर केलं इथं डबल वडा सॅम्पल. मिसळ बघा, मिसळ मस्त डेकोरेट तर केली आहे खरं. ठीक आहे, ओके फक्त झणझणीत नाही. मसाला डोसा मी ऑर्डर केला होता गाईज. ब्रेकफास्ट झाला आहे. आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. पावसाचं वातावरण झालं आहे, यायला पाहिजे थोडासा पाऊस. बघा गाईज, इथं धबधबा नाही आहे, छोटासा झरा आहे, त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. 2 व्हीलर आल्यावर कुठेही थांबता येतं, पण 4 व्हीलरनी आल्यावर मग तुम्हाला थोडी जागा बघायला लागते. आता इथं ह्या एरियामध्ये बघा भात शेती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. इथं चिखलपणी खाली भात शेती दाखवायची, त्यामुळे मी थोडंसं रिस्क घेऊन चिखलातून पलीकडे जायचा प्रयत्न करतो. वातावरण बघा गाईज, 1 नंबर झाले आणि थोडीशी भुरभुर चालू आहे पावसाची. आणि हे बघा, हे भात किती हाईट एवढी. सगळं इकडं भातच असतो, कारण पाणी जास्त आहे ना, पाऊस कंटिन्यू असतो इथं. 2 व्हीलरवर पण येतात यार लोक, आजी ते पण स्कूटीवर. तर आहे हा तोरणा किल्ल्याचा एंट्री पॉइंट. गाईज गाडी पार्क केली इथं, पंच दिसत असेल शेवटच्या लाईनला. आणि इथं 4 व्हीलर पार्किंग आहे बघा एवढं सगळं. हा आहे तोरणागडाचा ट्रेक पॉईंट, ट्रेक स्टार्टिंग पॉईंट बोलू शकतो आपण त्याला. पार्किंग फी 50 रुपये 4 व्हीलर आणि 30 रुपये 2 व्हीलरसाठी. इथं TT पण आली आहे, 2 TT आलेत. छान वाटतंय. माझा रिव्ह्यू कसं वाटतं? मस्त वाटतंय. स्टार्ट करतोय आम्ही आता. ट्रेक वरती गेलं पण छान वाटलं पाहिजे. खूप दिवसापासून इच्छा होती, खूप दिवसापासून चालू झालंय आमचं. म्हणजे असं आता आम्ही फॅमिलीवाले झालोय, त्यामुळे डिपेंडन्सी वाढली. प्रियांका राजेश्वरी पण येऊ शकतात, पण आता थोडी आधीच्या सारखं 2 व्हीलरवर पण फिरायसारखं राहिलं नाही आता. आता आम्हाला बाळ झालेत. आता कारशिवाय प्रवास नाही. कारशिवाय, कारण आम्ही बॅचलर आहे, 4 जण आहे, तरी 2 व्हीलरवर फिरायचं थोडंसं भीती वाटत होती. फिरू शकतो पण पावसाळ्याचं थोडं रिस्की असतं. कार आल्यावर तो विचार येतो, खरंय. कार नसल्यावर ऑप्शन नसतं. हां, तेव्हा आमचे 2 साथीदार माग आहेत. तुला आठवते आलाय का नाही? ट्रेक सोप्पा आहे तोरणा, येऊ शकतं कोणी पण, थोडासा दम लागतो.
माझ्यासारखे जाडीवाले. जाडी नाही म्हणजे आम्ही आता जिम करतो. डेली काहीतरी ॲक्टिव्हिटी असली ना मग काय अवघड नाही वाटत. पण पाहिजे असं काहीतरी ॲडव्हेंचर. हे असंच करून थोडं स्टॅमिना वाढू शकतोय चालायचा. आता पावसाळ्यात बेस्ट टाईम आहे विजिट करायचा. अशी ट्रेकिंग वगैरे जाऊ शकतो आपण. पाण्याचा सोर्स आणि पाणी बघा इथं किती शुद्ध पाणी आहे. हातपाय धुवू शकता तुम्ही, पिऊ पण शकता जर दुसरं काही ऑप्शन नसेल तर. पाण्याची बाटली 30 रुपये, थंडगार लिंबू सरबत 20 रुपये. डोगेश भाऊ पण आला एवढ्यावरती. जिमचा फायदा कुठेतरी होतोय म्हणजे म्हणायचं. थोडंसं कार्डिओ केल्यासारखं वाटतंय. थोडंसं वरती आल्यावर तुम्हाला असं आधार घ्यायला पण लोखंडी खांब आहेत. कंपाऊंड केलेलं आहे त्यांनी चांगलं. म्हणजे दम लागला तरी तुम्ही याच्या आधारे वरती जाऊ शकता. गेल्यानंतर इथं पाय ठेवून इथे द्या. येतो मी. कसं वाटतंय? दम लागतंय मला. काही नाही, ठीक आहे. तू करतोय अजय, हे महत्वाचं आहे आमच्यासोबत. थोडा गुळगुळीत आहे दगड, पण त्यांनी बरोबर पाय वगैरे ठेवायला खाचे केलेले आहेत. आपण इकडून ट्राय करू आता. आजारातून उठून इकडून जायचं. व्हिडिओ काढतो तुम्ही आमच्या व्हिडिओत येत जा बिंदास. दुसऱ्यांच्या जायचं. अजून एक घ्या व्हिडिओ. नंबर इथं थोडासा स्टिफ आहे. एवढंच आहे. व्हेरी गुड. थोडंसं राहिलंय. हॅलो विवान, काय करतो? हा होय, ऑफिसवरून येतो बरं का. तुमचे ब्लॉग दाखवलं शांत. आता नाही बोलणार दासकी. हॅलो विवान. इथं बघा पायऱ्या कशा आहेत गाईच. ॲक्च्युअल पायऱ्या चालू झाल्या गडाच्या. गडाचा पहिला दरवाजा एंट्री केली गाईच. पहिला दरवाजा क्रॉस केला आम्ही. आता इथं थोडंसं बसलोय, आराम करणार आहे. अजयने ताक आणले, ते प्यायचं आहे आम्हाला आता. मस्त वाटलं जरा वरती येऊन. आणि खाली बघा काहीच दिसत नाही आहे, पूर्ण धुकं आहे धुकं. बरं झालं यार ताक आणलं. तू कसं सुचलं तुला? बनवलेलं होतं मला. मागच्या वेळेस आपण गडावर टाकलेलं होतं, लोहगडावर. आठवत आहे? अजयने मीठ पण आणले बघा. मीठ नको, आधी असं बघ टेस्ट. घरी बनवलेलं आहे का? घरी बनवलेलं. होममेड ताक एक नंबर ताक आहे. गडावर आल्यावर हे सगळं प्या, आपण कचरा घरी घेऊन जा. मी ताक आणतो गडावर गेल्यावर. थोडीशी पेटपूजा झाली, ताक पिलो, बिस्किटं खाल्ली. आता जाऊ वरती. गाईस हा बघा एक बुरुज आहे आणि पुढचा दरवाजा इथे. तर हेच एक रिझन होतं की दरवाजाच्या समोर डायरेक्ट वाट नव्हती, की समोरून जो कोणी येईल तो डायरेक्ट दिसू नये. त्यामुळे असं मला असं ऑब्झर्व झालं असेल की थोडासा कर्व असतो मग दरवाजा असतो. खोडक टाके, पिण्याचे टाके म्हणजे पाणी असणार आहे तिथं. जाऊन बघू आपण. आणि आपल्या यूट्यूबच्या जर्नीला सुरुवात गाईज ह्याच किल्ल्यावरून झाली आहे. तुम्ही जर
आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघितले ना, चॅनलवरचा मोठा पहिला व्हिडिओ तोरणा किल्ल्याचा असणार आहे. हीच ती वाट. आणि इथं चालू होतो आपण. इथे समोर दिसतं थोडंसं निवार आहे, तिथं आम्ही भेळ वगैरे खाल्ली होती. आणि हे बघा तिथं मेन्शन केलं ना, खोडक टाके म्हणजे पाणी स्टोअर करण्याची जागा. पाणी बघा फक्त तुम्ही किती क्लिअर. बघा इथं मॅप दिला आहे. आता आम्हाला काय काय करायचं आहे बघा. काय म्हटलं मित्रा तू? इकडं काय? झुंजारमाची इकडे झुंजारमाची लेफ्ट साईडला. अजून कोणत्या साईड? बाले किल्ला आहे. बाले किल्ला, हा इकडं बुदलामाची आहे. बुदलामाची. मग आम्ही कसं जाऊ? झुंजारमाची, बाले किल्ला, बुदलामाची आणि असं खाली येऊ. लक्कडखाना इथे समोर. थंडी वाजते जरा, कसं धुकं आहे ना सगळीकडे बघा. तर काय आता समोर दिसतंय तेवढं कळतंय. लक्कडखाना म्हणजे इथं स्टोरेज असेल लाकडांचं. म्हणजे शिवाजी महाराजांनी हा सगळ्यात पहिला किल्ला जिंकला होता ना, त्यामुळं स्वराज्याचे तोरण बांधले, त्यामुळे याचं नाव तोरणा पडले. थोडीशी हिस्ट्री आम्हाला पण माहिती आहे, कारण शाळेत शिकलेलो आहे आम्ही शिवाजी महाराजांची हिस्ट्री. बघा इथं मारुती मंदिर आहे छोटंसं, आणि ही तटबंदी अशी खाली तिकडे. आता दिसणार नाही पण तिथून आलो होतो आम्ही समोरून. हे बघा गाईज, फायनली आपण आलो इथं झुंजार माचीवरती, झुंजार बुरुज. हे बघा गाईज, इथं थोडीशी शिडी आहे उतरायला, तर लोखंडाची शिडी पकडून तुम्ही खाली उतरू शकता झुंजार माचीकडे जायला. तिकडे रस्ता आहे. छोटीशी दोरी, याला पकडून खाली येऊ शकता तुम्ही. बघा गाईज, इथून एक दोरी आहे, ही दोरी पकडून. हॅलो, सावकाश सावकाश सावकाश, हात सोडू नका फक्त, काहीच नाही. रिस्की आहे गाईज, थोडंसं सांभाळून या. ज्याला कॉन्फिडन्स आहे हात सोडू नका फक्त. एवढा सगळा अट्टाहास चाललाय फक्त आणि फक्त त्या व्ह्यूसाठी. झुंजार माची, आरामशीर यायचं, पाय ठेवायला पहिली जागा बघायची आणि असं सावकाश यायचं. असं दोन्हीकडे पाय देऊन पण येऊ शकता, इकडे इकडे. सावकाश सावकाश, इझी. फक्त तुमच्याकडं ग्रिप चांगली पाहिजे तुमची अशी. बघा गाईज, खालून असा व्ह्यू दिसतोय. झुंजार माचीवरती आलोय आम्ही. आता धुकं थोडंसं क्लिअर झाले, त्यामुळं चांगला व्ह्यू मिळते आपल्याला. झुंजार माचीवरती आलोय, तर इथे येणारे खूप थोडे आहेत, काही लोक मागेच गेले. हे बघा, आम्ही सगळे एवढे आलोय, फक्त 4-5 हाताच्या बोटावर मोजणे इतके इथपर्यंत आलेत. पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे, इथं सगळं धुकं आहे, पण व्ह्यू एक नंबर आहे. थोडा वेळ वाट बघू आपण, धुकं गेलं तर दिसेलच व्ह्यू आपल्याला. आणि इथं नुसतं झेंडा आहे, इथं फोटो काढू शकतो आपण. झुंजार माचीचा शेवटचा पॉईंट आहे, इथे मस्त फोटो शूट करू शकतो आपण. चला काही धुकं असल्यामुळे एवढा काही व्ह्यू मला मिळाला नाही, पण इथपर्यंत येणंच वर्थ होतं. आता परत त्या दोरीला धरून आपल्याला वर जायचंय. दोरीसाठी नंबर लागले तिथे बघा. याला जमतंय त्याने जा. आज बघा पोचला वरती. इकडून रिस्क आहे बरं काय प्रवीण भाऊ, तरी हात पण ठेवाय का याच्यावर वाटलं तर.
गाईज आता आलो आम्ही ही दोरी पकडून वरती. गाईज वरती आलोय आम्ही आणि पाऊस चालू झालाय इथं बघा सगळीकडे. भीती वाटायली मला. गाईज अजयची छत्री तिथं राहिली आहे पण खाली जायची हिंमत नाही आहे. परत ती दोरी उतरून अजय म्हणतोय मी जातो पण आम्ही म्हणतोय नको, कारण ते परत दोरीला धरून खाली जायचं आणि परत वरती यायचं. ते वर्थ नाही आहे छत्री आणण्यासाठी. दिसत नाही काही धुक्यात. इथं आहे मेंगाई देवी मंदिर. आमच्या वतीने अजय चाललाय. हा बालेकिल्ला आहे आणि आपण इकडे चाललोय आता तोरणेश्वर महादेव मंदिर. कसं करायचं आता? बघा म्हणून म्हणलं चप्पल लिहून या सर. चप्पल घातल्याचा फायदा झाला अजयला. आमच्यातर्फे प्रार्थना. हा, पाया पडून ये अजय. चला. कसं आहे मंदिर अजय आम्हाला सांग, ब्लॉग मध्ये सांग. छान आहे, जुनं आहे मंदिर. महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंड आहे, छोटस. चलो नेक्स्ट पॉइंट कोकण दरवाजा. हा कोकण दरवाजा आहे. ब्युटिफुल. अच्छा हा, या खाली मस्त व्ह्यू आहे. मागचं एक दिसावून वरचं एक, दोन्ही दिसावून. चलो गाईज कोकण दरवाजा बघितला. आता रिटर्न जातो आम्ही. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बघून झाल्यात आमच्या. कोकण दरवाजाच्या पुढं ते सरळ बुधला माची होती तर तिथं नाही गेलो आम्ही, ते मिस झालं आमच्याकडून. पण आता चाललोय खाली. पाण्याचे टाके, खडक टाके, तिथं चाललोय परत. आता बाले किल्ला झाला, बुधला माची झाली, कोकण दरवाजा झाला, झुंजार माची झाली एक नंबरची, मेंगाई देवी मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर. आपण इथंच फिरलो ना फक्त. ही 6 नंबर म्हणजे हा खूप लांबचा आहे वाघ दरवाजा. आपण इथं कसं पोहोचलो? इकडून खालून आलो असेल ना, इथून कुठून तरी आलो असेल. मी 2 पॉईंट नाही बघितले समजा. 6 आणि 2. 6 आणि 2. 2चं बघितला बुधला माची म्हणजे हा इथपर्यंत आलो आपण. कोकण दरवाजापर्यंत म्हणजे तिथपर्यंत 3 नंबर दिसायला. हा म्हणजे इथून तर इथपर्यंत बुधला माची होती. इथं नाही बघितलं आणि हे नाही बघितलं शेवटचं. सगळ्यात मेन आहे बघा झुंजार माची. तिथंच सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर आहे. चला आता लय लांब झालं असतं हे. पूर्ण दिवस लागला असता. तेवढंच फिरायला आपल्याला एवढा टाइम लागला. मग इथवर ते बघ ना डिस्टन्स किती मोठे आहे. तेच म्हणताय, ते सगळे एवढंच बघायला आपल्याला. तोरणागड. मला धबधब्यात जायचंय भिजायला. आता आलो इथं, हे बघा. एकदम मस्त वाटते. पाणी एकदम थंड आहे पण एकदा भिजल्यावर काय वाटत नाही. ट्रेक पण झाला आणि आम्हाला एक धबधबा पण मिळाला. पैसा वसूल ट्रिप झालेली आहे. झालं आता सगळं झालं. मजा आली गाईज. झालं ना एकदम. एकदम मस्त थंड पाणी असं डोक्यावर पडत होतं ना ते. शांत वाटतं इथं, शांत. फक्त पक्ष्यांचा, किड्यांचा आवाज आहे. फायनली आम्ही गडाच्या खाली उतरलोय. गाड्या जिथं पार्क केल्या तिथं आलोय आणि वाजलेले आहेत आता 4.
हो, आपली गाडी इथं लावली आहे. एकच गाडी राहिली, बाकी सगळ्या गाड्या गेल्या. मी बोलत होतो की सगळ्यांचा थोडा 1-2 वाक्यात एक्सपिरियन्स कसा होता मी सांगतो. जिम वगैरे करतोय तर डाएट चांगलं आहे, त्यामुळे मला काय नाही वाटलं. मी चढायला उतरायला थोडं अवघड आहे, पण पर्सनली मला अवघड नाही वाटलं. पर्सनली मला चढताळा खूप अवघड वाटलं. थोडंसं कसं आहे, ॲक्टिव्हिटी करत राहिलं तर ते बरं पडते. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? काय चांगला होता. जिम जर तुम्ही करत असाल किंवा कोणती पण फिजिकल एक्सरसाइज करत असाल तर जास्त काय नाही चांगलं आहे. योगेश? खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. थ्रिलिंग सॉरी वैभव. वैभव नाव आहे. थ्रिलिंग प्लस फिटनेस चेक झाला आणि पाऊस पण आला, धुकं पण होतं आणि धबधबा पण मिळाला, सगळंच मिळालं. तो मस्त होता ट्रेक. परत करू, परत नवीन ट्रेक. नवीन ट्रिक करावंच लागणार आहे. चलो आता आम्ही निघतो. गाईज, अजय आणि 2 मित्रांना पण सोडले. आता मी चाललोय घरी. हडपसरमध्ये आलोय. लेट सी, आता वाजलेले आहेत 7:10. गाईज, घरी पोहोचलोय, फ्रेश झालोय आणि 8:30 वाजले. आजचा ब्लॉग संपू. आज खूप फुटेज झालं तोरणा ट्रेकचं. हा, आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. टाटा, बाय बाय, टेक केअर, सी यू, बाय, गुड नाईट. Into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side.